हो, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते आहे ज्ञान. कारण ज्ञान पूज्य, ज्ञानवृद्ध माणूस सर्वत्र पूज्य, असं असं शास्त्रात म्हणलेलं आहे. त्यामुळं आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर योनीमध्ये आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही, परंतु ही अशी योनी आहे की इथं आपल्याला ज्ञान होऊ शकतं आहे. त्यामुळं आपण इथं आल्यानंतर ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कारण की नाही ज्ञानेन सदृशम, श्रीकृष्ण महाराज म्हणले, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमी विद्यते तत्स्वयंयोग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही. आणि जो ज्ञानी आहे त्यानं ज्ञान जर घेतलं, तर ज्ञान प्राप्त केलं, तर ते ज्ञान त्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेते. कारण त्याला ज्ञानामुळं दुसरा एक फायदा आहे की त्या ज्ञान झाल्यानंतर त्या माणसाला कुत्र्या मांजरीचे जन्म भेटत नसतात, त्याला मनुष्याचाच देह भेटतो ज्ञानी माणसाला. आणि काही तिथं ज्यावेळेस आपल्याला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म भेटतो आणि तिथं आपल्याला पुन्हा हे ज्ञान आपल्याला आठवतं आहे, पुन्हा आपण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि ते ज्ञान आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून देते. मायबाबा, हे परमेश्वर प्राप्ती करण्याचा एक साधन म्हणजे हे ज्ञान आहे. त्यामुळं ज्ञान प्राप्त करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.